सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे वाजलेले आहेत 6. तर माझी सुरुवात झालेली आहे कामाला. मग आज तर वृद्धी बोलत होती की मला आज मम्मी मॅगी बनव. सो आज टिफिनसाठी काय बनवायचं नाही, मॅगीच बनवायची आहे. तर मी एक साईडला चाय ठेवलेला आहे आणि एक साईडला मॅगी. तर अशा प्रकारे तिचा टिफिन राहिलेला आहे तिच्या घरी, त्याच्यामुळे मी तिला या साध्या टिफिनमध्येच देते, नाही तर तिचा टिफिन वेगळा असतो. सो आता तिला खाली सोडायला जाईल मी व्हॅनमध्ये आणि मग तिथूनच मी वॉकिंगला जाते अर्धा तास. आणि नंतर मी येईपर्यंत मला 7 वाजतात. सो कारण पुन्हा 5 माळेवरती चढून यायचं असतं. एवढा जो दम लागतो ना वरती चढायला, बापरे. कधी पण या, सकाळी दुपारी संध्याकाळी खूप जास्त म्हणजे खूप मला दम लागतो. म्हणून मी असं डेली वॉकिंगला पण जाते त्याच्यासाठी, की जराशी दम लागतो तो माझा जरा कमी होईल आणि थोडंसं वॉकिंग केल्याने बरं वाटतं. सो लॉक करून जाते. तुम्ही म्हणत असाल की हातावरती टॅटू काढला आहे. नाही, मी थोडीशी मेहंदी काढली होती हातावरती. तर ते सगळ्यांना असं वाटतं की हातावरती मी टॅटू काढला आहे, बट तसं नाही आहे. सो आता वाजलेले आहेत 7 आणि मी रिटर्न आली आहे वॉकिंग करून. तर याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तर खूप दिवसानंतर पुन्हा एकदा मी ब्लॉग टाकलेला आहे. तर पूर्ण व्हिडिओ माझ्या पाठीमागचे पण सगळे व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. तर आजचा जो व्हिडिओ आहे साधा सिंपलचा व्हिडिओ आहे, आजचा साधा ब्लॉग. तर तुम्हाला मला सांगायचं होतं की लास्ट मी ज्या 2 एक्झाम्स दिल्या होत्या त्यातली जी एक माझी एक्झाम होती तर ती मी क्वालिफाय झाली आहे, म्हणजे BA मी पास झालेली आहे. मग चांगले मार्क्स भेटलेले आहेत मला. पण जी TET दिली होती त्याच्यामध्ये मला खूप कमी मार्क्स पडले. तर त्याची आता पुन्हा एक्झाम आहे जूनमध्ये. सो आता त्याची पुन्हा प्रिपरेशन करणार आहे, म्हणजे चालूच आहे, प्रयत्न चालू आहे आता मला. कारण ह्यावेळेस तरी क्वालिफाय झालं पाहिजे. कारण क्वालिफाय म्हणजे मला मार्क्स कमी पडले त्याच्यामध्ये आणि ओपन कॅटेगरीला मार्क्स जास्त लागतात, तरच आपण टेटला अप्लाय करू शकतो. तर अशा प्रकारे माझ्या 2 एक्झाम दिल्या होत्या मी. त्या दोन्हीला माझ्या एक्झामचा असा माझा रिझल्ट आहे. तर बरेच दिवस सांगून म्हणलं होतं, पण मी विसरून जात होती ब्लॉग चालू केल्यानंतर ना. सो आता मी तुम्हाला सांगितलं होतं, एक माझी क्वालिफाय झालेली, म्हणजे BA माझं कम्प्लीट झाले. साधारणतः 12 वर्षानंतर पुन्हा BA कम्प्लीट झाले. आणि आता बाकी आहे, आता माझी TET द्यायची आहे, टेट द्यायची आहे मला. तसं तर मला शिक्षण करायला खूप आवडतं, शिक्षण पुढचं कम्प्लीट करायला चालू तर असणारच आहे. तर बघूया आता. CTETचा रिझल्ट लागला, बट मी CTET नाही दिली कारण CTET मी ऑलरेडी क्वालिफाईड आहे. मला टेट द्यायची आहे कारण गव्हर्नमेंट जॉबसाठी आपल्याला जर मराठी माध्यम असेल तर टेट मधून लवकर जागा भरपूर आहेत, ओपनसाठी जास्त जागा आहेत. सो त्याच्यासाठी माझं इंग्लिश मीडियम मधूनच झालेलं आहे, बट मला TET द्यायची आहे. कारण कसं ना, एखादी जागा जर निघाली, वेकन्सी जर निघाली, तर त्यावेळेस आपल्याकडे म्हणजे दोन्ही सर्टिफिकेट असणे फार गरजेचं आहे. सो त्या हिशोबाने मी ठरवलं की टेट पण करून टाकूया एकदाची. सो आपला असा साधासा ब्लॉग असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि असं नुसतं कमेंट करत राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. आणि भेटूया आपण मग व्हिडिओमध्ये. लेट्स गो. सो आपली देवपूजा वगैरे करून झालेली आहे. तर सकाळी माझे सुरुवात होते 5 वाजता किंवा 6 वाजता, 6 वाजल्यापासून. सो जैनिशला सुट्टी आहे आता 5 दिवस, त्याच्यामुळे मधलं रुटीन जराशी म्हणजे आरामात आहे. मधला काही व्हिडिओ मी काही घेतला नाही कारण स्कूलला मी जात नाही आहे. आता 5 दिवसाची सुट्टी आहे, 6 तारखेपासून स्कूल स्टार्ट होईल, तर तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल. तर हा 1 आठवडा झाला मी डॉक्टरकडे जात होते, त्याच्यामुळे हा घरीच होता, त्याच्यामुळे खूप वैतागला होता. म्हणून मी याला गार्डनला घेऊन आली होती, कारण थोडंसं रिफ्रेशमेंट मुलांना पाहिजे. कारण कंटिन्यू घरात म्हणजे जे सतत बाहेर जातात जी मुलं, त्यांना घरात थांबवणं म्हणजे खूप टेन्शनचं काम असतं. त्याला एवढी मजा येते ना गार्डनमध्ये आलं, बापरे, खूप एन्जॉय करतो. त्याच्यामुळे मला असं नेहमी वाटतं की हप्त्यातनं एकदा तरी ह्याला गार्डनमध्ये घेऊन यावंच, कारण खूप एन्जॉय करतो तो. आणि स्कूललाही जाताना तो डेली जातच असतो. आणि मग त्याच्यानंतर मी संध्याकाळचा व्लॉग काही घेतला नाही, डायरेक्ट रात्रीचाच व्लॉग घेतलेला आहे.
तर स्कूल नसल्यामुळे आम्हाला जराशी आरामातच चाललेलं आहे सर्व काही. आजचा असा आमचा साधासुद्धा व्लॉग असणार आहे. आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. आणि मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तर आम्ही जाऊन वगैरे आलेलो आहे. मस्त चाय बिस्किट खाऊन झालेलं आहे. तर आता संध्याकाळच्या जेवणासाठी मी सो त्याआधी मी किचन क्लीन करून घेते, कारण थोडेसे भांडे पडलेले आहेत. जरा बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे. सो किचन असं मस्त क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर जेवणाला स्टार्ट करते. सो मैत्रिणींनो, बरेच दिवस झालं म्हणजे माझे जे व्हिडिओ आहेत ते 1 दिवसानंतर येतात, कधी 2 दिवसानंतर, म्हणजे गॅप येतो व्हिडिओमध्ये. कारण काय आहे ना की मी डेली टाकायचा विचार करते, बट काय कंटेंट घेऊ. आपण घरातच असतो, एक तर डेली स्कूलला जा आणि तिथून या. तर कंटेंट तर एक चेंज नसतो. तो एकच कंटेंट सगळं दाखवून मलाही कंटाळा येतो, तुम्हालाही बघायला कंटाळा येत असेल. सो म्हणून मी डेली व्लॉग टाकत नाही. काहीतरी चेंज असेल, कुठेतरी जात असेल तरच मी व्लॉग टाकते. आणि लवकरच मी तुम्हाला सांगणार आहे खुशखबर. म्हणजे ते सक्सेसफुल झालं तर मी नक्कीच सांगेल. तर असं माझं क्लिनिंग वगैरे झालेलं आहे आणि आता बनवणार आहे मी थोडासा मसाले भात आणि हे. तर या टायमिंगमध्ये तर रोज संध्याकाळी मी थोडा वेळ जेवणाचा होमवर्क घेते, कारण त्याला आता रायटिंग आहे, स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन वगैरे शिकवावं लागतं सर्व. आणि मटर आणि आलू टाकलेला हा मसाले भात बनवते आहे मी. तर आता माझी जी ग्रेव्ही आहे, म्हणजे मसाला आहे, तो पूर्ण भाजलेला आहे. अख्ख्या गरम मसाला आणि मटर, थोडीशी लसूण अद्रकची पेस्ट आणि मिरची टाकलेली आहे मी याच्यामध्ये. मिरचीचा मसालाही टाकून नाही बनवते, पिवळा बनवायचा आहे त्याच्यामुळे मिरची टाकलेली बनवत आहे. आणि इकडे बनवलेलं आहे मी सुक्कं चिकन आणि चपाती. अशा होता आमचा रात्रीचा बेत. तर एवढाच होता आजचा हा व्हिडिओ. आवडला तर लाईक कमेंट शेअर करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझे असेच व्हिडिओ बघत राहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.